सत्याचा माज आहे, हा सत्याचा माज, हा सत्याचा माज आहे, हा सत्याचा माज आहे। माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची गाडी अडवणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत, ज्यात शासकीय कामात अडथळा, पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत थेट 353 सारख्या कलमांची नोंद करण्यात आली आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या कोंढे गावात गेले होते। त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला होता। पोलिसांनी काढलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटलंय की 1 एप्रिल रोजी खासदार अशोक चव्हाण हे कोंढा येथील खासगी बैठक घेऊन परत निघाले होते। यावेळी त्यांची गाडी मौजे कोंढा इथल्या हनुमान मंदिराच्या समोर चौकात आली असता एकूण 25 ते 30 आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून एकत्रित येऊन अशोक चव्हाण यांच्या गाडीचा रस्ता अडवला। यावेळी तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चव्हाण यांची गाडी सुरक्षितरित्या काढून दिली। यावेळी आरोपींनी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन तुम्ही आम्हाला खासदार साहेबांना भेटून बोलू का दिलं नाही, असं म्हणून तुमची पाहून घेतो असं कर्तव्यावरील पोलिसांशी धक्काबुक्की करून वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला। त्यामुळे अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम 143, 147, 149, 341, 353, 323, 189 व सहकलम 7 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय।